हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेतो स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन. त्याचप्रमाणे प्रॅक्टिस सेट 7.1ला सुद्धा मित्रांनो आज आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो चॅनलवर असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे अपडेट्स मिळतील. चला मित्रांनो सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन. आता फ्रेंड्स सुरुवातीला आपण बघणार आहोत डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय. त्याआधी डेफिनेशन बघूया. If x and y are two quantities such that x upon y is equal to constant, then there is a direct variation between x and y. मित्रांनो, दोन जर समजा क्वांटिटी असतील आणि त्यांचा रेशो x अपॉन y हा जर कॉन्स्टंट येत असेल, कॉन्स्टंट म्हणजे सारखा, एकदा 10 आला, दुसऱ्यांदाही 10 आला, पुन्हा 10 येतोय, मग असं ज्यावेळेस असेल ना, त्यावेळेस त्या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असते असं आपण म्हणतो. ओके फ्रेंड्स, देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन टू क्वांटिटीज. म्हणजे दोन क्वांटिटीमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर ते आपण कसं लिहिणार, तर एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय. हे फ्रेंड लक्षात ठेवा, हे याचं जे आहे ते काय आहे, साईन आहे. एक्स वाचताना तर आपण तसंच वाचू शकतो, एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो हे सॉल्व ज्यावेळेस आपण गणित करणार आहोत त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं आहे, एक्स बरोबर वायची किंमत घ्यायची असेल, एक्स बरोबर वाय हा इक्वल करायचा असेल त्यावेळेस लक्षात ठेवा, नेहमी इक्वल केल्यानंतर एक कॉन्स्टंट असतो की त्याच्याने याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. त्यावेळेस हे दोन इक्वल येतात. के फॉर कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, हा जो के आहे तो असतो कॉन्स्टंट. के इज कॉन्स्टंट, शॉर्ट फॉर्म आहे कॉन्स्टंट. ओके फ्रेंड्स, म्हणजेच काय मिळते आपल्याला बघा, जर के ची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर वाय मल्टिप्लिकेशन करतोय, इकडे आणतो, बाहेर येणार एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. म्हणजे हा थोडक्यात काय आला, कॉन्स्टंट आला, आणि तो कसा असतो, एक्स अपॉन वाय, एक्स डिवायडेड बाय वाय असं आपण त्याला म्हणू शकू. याला म्हणणार मित्रांनो एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, किंवा एक्स इज इक्वल टू के वाय असं जरी दिलेलं असलं तर याचा अर्थ काय आहे, तर इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. इज द इक्वेशन, हे इक्वेशन आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं, डायरेक्ट व्हेरिएशन. आता मित्रांनो, आता नेमकं हे कसं, तर मी गणितांवरून समजून सांगतो बघा. आता सपोज टाइम्स दिलाय अवर्समध्ये आणि डिस्टन्स दिलाय किलोमीटरमध्ये. समजा एक गाडी फ्रेंड्स ती 1 तासात 40 किलोमीटर जाते, 8 तासात 320 किलोमीटर जाते, 6 तासात 240 किलोमीटर जाते, 3 तासात 120 किलोमीटर जाते, हे आपल्याला इथे दिलेलं आहे. तर फ्रेंड्स यात आता सपोज टाइम जो आहे तो आपण याला मानून घेतला, हा एक्स आहे. सपोज ही क्वांटिटी एक्स आहे आणि ही क्वांटिटी वाय आहे. तर फ्रेंड्स याच्यात कोणतं व्हेरिएशन आपल्याला बघायचं असेल तर फ्रेंड्स काय करणार, तर एक्स अपॉन वाय हा जो आहे की नाही, हा नेमका किती येईल बघा, इथे येतोय 1/40. इथे बघूया 3/120 नाही का. यालाच आपण मित्रांनो सिम्प्लिफाय केलं, 3 1 जा 3, 3 4 जा 40, म्हणजे काय मिळाला, तो सुद्धा 140 मिळाला. याचा जर आपण काढला मित्रांनो 6/240, 6 1 जा 6 4 जा, म्हणजे हा सुद्धा मिळतोय 140. म्हणजे प्रत्येकाचा एक्स अपॉन वाय केला तर तो मिळतो आहे 140. जरी 8/320 केला तरी तो मिळतोय 1/40. म्हणजे काय मिळतोय, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, कॉन्स्टंट मिळतोय. आणि असं ज्यावेळेस असेल, कॉन्स्टंट ज्यावेळेस असेल त्यावेळेस दिस टू टर्म्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन असं आपल्याला म्हणता येईल. ओके फ्रेंड्स, तुम्ही तुमचं एवढं लक्षात ठेवा, एक्स आणि वाय या जर डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये असतील तर ते आपण लिहिणार एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय. पुढची स्टेप नेहमी लक्षात ठेवायची, एक्स इज इक्वल टू साईन केलं, या साईनचं इक्वल केलं, के वाय लिहून टाकायचं, आणि के काय आहे, के इज कॉन्स्टंट. ओके, आता फ्रेंड्स घेऊया आपण प्रॅक्टिस सेट 7.1. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. काय दिले बघा, सर्कमफ्रन्स डिनोटेड बाय सी. सर्कमफ्रन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस आर. मित्रांनो सर्कमफ्रन्स सी आणि आर हे कसे आहेत, डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहेत, डायरेक्ट व्हेरिएशनला आहेत. मग मित्रांनो हे आपल्याला कसं लिहिता येईल, हे अतिशय सोपं आहे, जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं त्याच पद्धतीने लिहिणार आपण. सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, हे त्याचा सिम्बॉल आहे, फक्त आपल्याला सिम्बॉलच लिहायचं आहे. कंजप्शन ऑफ पेट्रोल एल in a car and distance traveled by that car means d are in direct variation. पुन्हा डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय, तर एल आणि डी. सो राईट हिअर एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. या पद्धतीने फ्रेंड्स ते लिहिता येतं. आता मित्रांनो आपण गणित सोडवण्याकडे वळूया. काय बघा, complete the following table considering that the cost of apples
अँड देअर नंबर्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता मित्रांनो कॉस्ट ऑफ ॲपल आपल्याला दिली आहे आणि ते नंबर ऑफ त्या ॲपलचे नंबर जे आहेत ते दिले आहेत ते डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये. नंबर ऑफ ॲपल म्हणजे एक ॲपल जे आहे मित्रांनो 8 रुपयाला आहे, 4 32 रुपीजला आहे. तर 56 कॉस्ट असेल तर किती ॲपल येतील, किंवा 12 ॲपल घेतले तर त्याची प्राईस किती असेल, कॉस्ट किती असेल, अशा टाईपचा हा प्रश्न आहे. सुरुवात आपण तेच करूया. आणि फ्रेंड्स हे लक्षात घ्या, एक्स आणि वाय जे आहेत हे कशामध्ये डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये. मग सुरुवात आपण करणार. ॲपल मीन्स एक्स, कॉस्ट ऑफ ॲपल, नंबर ऑफ ॲपल्स मीन्स एक्स अँड कॉस्ट ऑफ ॲपल्स मीन्स वाय, अँड हिअर बोथ आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. त्यामुळे डायरेक्ट व्हेरिएशनचं साईन लिहिणार एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय. मित्रांनो सेकंड स्टेप तुम्हाला मी सांगितलेली आहे. हा साईन घालवायचा आणि इक्वल टू टाकायचा, मात्र त्या आधी लिहायचा एक्स इज इक्वल टू के वाय. ओके फ्रेंड्स, हा या पद्धतीने झाला. के काय आहे तर सांगितल्याप्रमाणे के इज कॉन्स्टंट लिहून टाका. के इज कॉन्स्टंट झाला. आता मित्रांनो आपल्याला एक गणित सोडून दिलं, इथे 2 दिलेत बघा. हे एक दिलं आहे, हे एक दिलं आहे. मग यापैकी आपण एक्स आणि वायची किंमत, ही एक ॲपलची किंमत 1 घेतली तर कॉस्ट ऑफ ॲपल 8 आहे नाही का. मग या किमती टाकून देऊया आपण, कारण काय आधी के आपल्याला काढावा लागतो. वेन एक्स इज इक्वल टू 1 असतो त्यावेळेस वाय इज इक्वल टू किती, वाय इज इक्वल टू 8. आणि या किमती टाकून आपल्याला केची व्हॅल्यू जी ती मित्रांनो तो काढता येते. सबस्टिट्यूट करूया. एक्सच्या ठिकाणी 1 हा के आणि वायच्या ठिकाणी 8. म्हणजे काय मिळालं मित्रांनो, के इज इक्वल टू काय मिळेल, हा 8 इकडे जाईल म्हणजेच 1/8. केची जी किंमत मिळाली ना मित्रांनो ती मिळाली 1/8 नाही का. हा आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके फ्रेंड्स, सोपं आहे मित्रांनो, फक्त लक्षात द्या. आता मित्रांनो ही जी किंमत आहे, जे आपलं इक्वेशन मिळालं होतं त्याच्यामध्ये टाकूया यामध्ये. ओके, एक्स इज इक्वल टू के वाय, ही जी इक्वेशन होतं त्याच्यात टाकणार. केची किंमत काय 1/8 आणि वाय. आणि हे जे इक्वेशन असतं याला आपण म्हणतो द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता फ्रेंड्स हे इक्वेशन मिळालं. आता अतिशय सोपं आहे पुढचा टॉपिक. आता या तिन्ही जागा आपल्याला लगेच भरता येतील. पहिलं आपण घेऊया, हे इक्वेशन मिळालं आहे याचा यूज करणार आहोत आपण. आता मित्रांनो पहिलं गणित काय तर वेन वाय इज 56, वाय 56 असेल त्यावेळेस एक्स किती. आता प्रत्येकदा हेच इक्वेशन वापरायचं आहे. पहिलं गणितमध्ये वाय दिला आहे बघा 56. वेन वाय इज इक्वल टू 56 आपल्याला विचारला आहे एक्स बरोबर किती. तर काढूया फ्रेंड्स. या इक्वेशनमध्ये किंमत टाकणार एक्स इज इक्वल टू 1/8 इंटू वाय. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो राईट हिअर एक्स इज इक्वल टू 1/8 आणि वायची किंमत किती 56 लिहून टाका. मित्रांनो याचा भागाकार आपल्याला करावा लागेल. 8 7 56 मीन्स एक्स इज इक्वल टू 7. म्हणजेच काय फ्रेंड, ज्यावेळेस वाय 56 असेल त्यावेळेस एक्स असेल 7 लिहून टाका. इथे येणार 7. पुन्हा मित्रांनो सेकंड गणित तिथेच घेतोय बघा. सेकंड, आता सेकंडमध्ये काय दिलं आहे बघा. सेकंडमध्ये मित्रांनो एक्सची किंमत 12 दिलेली आहे. ओके, सो राईट हिअर एक्स इज इक्वल टू 12. मग त्यावेळेस वाय किती असेल. पुन्हा फ्रेंड्स हेच इक्वेशन वापरणार. एक्स इज इक्वल टू 1/8 इंटू वाय. आता एक्सची व्हॅल्यू 12 आहे. सो राईट हिअर 12 इज इक्वल टू 1/8 इंटू वाय. आपल्याला व्हॅल्यू काढायची वायची. हा तिकडे नको डिवाइड करतो, इकडे मल्टिप्लिकेशन करेल. 12 इंटू 8 इज इक्वल टू वाय. सो वाय इज इक्वल टू 12 8 जा 96. मग ज्यावेळेस एक्स 12 होतो त्यावेळेस वाय असणार 96 लिहून टाका 96. थर्डमध्ये मित्रांनो वाय दिला आहे. वाय दिला आहे 160. तसंच लिहिणार आपण. वेन वाय इज 160 एक्स असेल किती. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. एक्स इज इक्वल टू 1/8 वाय. एक्स इज इक्वल टू 1/8 अँड वाय इज 160. ओके, 8 1 जा 8 2 जा 0 0. सो एक्स इज इक्वल टू 20. फ्रेंड्स एक्स आला आहे 20 लिहून टाका. एक्स इज 20. सो फ्रेंड्स अशा पद्धतीने तुम्हाला हा टेबल जो तो भरता येईल. आय होप तुम्हाला तो कळाला असेल. सेकंड सम घेऊया लगेच. काय बघा फ्रेंड्स, इफ एम इज डायरेक्ट व्हेरिएशन, याचं साईन माहिती तुम्हाला. डायरेक्ट व्हेरिएशन एन. वेन एम इज इक्वल टू 154 अँड एन इज इक्वल टू 7, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम वेन एन इज इक्वल टू 14. आता फ्रेंड्स लक्षात घ्या, दिलं काय
m इज डायरेक्ट व्हेरिएशन. सो राईट हिअर m इज डायरेक्ट व्हेरिएशन टू n. आता m 154 असताना n दिलेला आहे 7 नाही का. आता फ्रेंड्स हे साईन चेंज करतो आपण. दुसरी स्टेप लक्षात ठेवायची नेहमी, या साईनला चेंज करायचं इक्वल टू मध्ये आणि के करतो त्यावेळेस आपण काय देअरफॉर m इज इक्वल टू केला म्हणजे इथे के लिहा आणि इथे येणार के इज कॉन्स्टंट. आता फ्रेंड्स एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू दोन्ही दिली आहेत कारण काय आपल्याला केची व्हॅल्यू काढायची. वेन काय दिले बघा, m इज इक्वल टू 154 अँड n इज इक्वल टू 7. व्हॅल्यू टाका इथे 154 इज इक्वल टू के इंटू 7. केची व्हॅल्यू आपल्याला काढायची 7 इकडे येईल. 154 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू के. देअरफॉर के इज इक्वल टू, आता मित्रांनो 154 अपॉन 7 किती होतात, 7 2 जा 14 वर उरला पुन्हा 7 2 जा 14 म्हणजे आला 22. के इज 22 आला. आता फ्रेंड्स ही जी किंमत आहे याच्यात टाकायची आणि इक्वेशन आपल्याला मिळवायचं. ओके फ्रेंड्स, ते आपण मिळवूया. आता फ्रेंड्स हे इक्वेशन आहे m इज इक्वल टू के एन. केची किंमत मी 22 टाकतोय. 22 इंटू n. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो m इज इक्वल टू 22 इंटू n मिळाला आहे. आता पुढची व्हॅल्यू काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m वेन n इज 14. म्हणजे n इज इक्वल टू 14 असेल तेव्हा m किती किंमत टाकून द्या. m इज इक्वल टू 22 इंटू n 14 तो इथे लिहून टाका. सो m इज इक्वल टू 22 इंटू 14. 14 2 जा 28. 14 2 जा 28 प्लस 2 308. So friends, the value of m is the value of m is 308. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे सॉल्व करता येईल. पुढचं घेऊया लगेच फ्रेंड्स. इफ n व्हेरीज डायरेक्टली ॲज m. आता मित्रांनो n हा डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे mच्या. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. लक्षात घ्या फ्रेंड्स, n व्हेरीज डायरेक्टली टू m म्हणजे n डायरेक्ट व्हेरिएशन टू m असं आपल्याला दिलेलं आहे. पुढचे स्टेप काय असणार, सेम स्टेप. n इज इक्वल टू के एम वेअर के इज कॉन्स्टंट. के इज कॉन्स्टंट. आता मित्रांनो केची व्हॅल्यू आपल्याला काढायची, तुम्हाला आता कळालं असेल. त्यापैकी ज्या दोन व्हॅल्यू दिलेल्या असतात, सुरुवातीच्या दोन व्हॅल्यू दिलेल्या असतात, तिथे पण मित्रांनो एम आणि एनची दिली होती, तशी इथे पण दिलेली आहे. आता कोणत्याही दोन व्हॅल्यू घ्या सारख्या, ही घेतली तरी चालेल. आपण लिहूया. सपोज एन घेऊया आधी. एन इज इक्वल टू 12 आणि तेव्हा एम किती आहे, एम आहे 3. किंमत टाका. एनची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू के. एमची व्हॅल्यू आहे 3. 3 इकडे येईल. 12 अपॉन 3 इज इक्वल टू के. 3 4 जा. सो के इज इक्वल टू 4. आता मित्रांनो याच्यावरून आपण काय करणार, तर इक्वेशन मिळवणार. इक्वेशन आपलं काय आहे बघा, याच्यामध्ये किंमत टाकतो आपण ती. n इज इक्वल टू के एम. केची किंमत आली आहे 4. सो n इज इक्वल टू 4m. आणि या इक्वेशनवरनं आपण सगळ्या, हे इक्वेशन ऑफ काय व्हेरिएबल आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि या इक्वेशनवरनं फ्रेंड्स आपण काय करणार आहोत, तर या सगळ्या किमती ज्या ते मिळवणार आहोत. लिहूया. फर्स्ट काय ते बघूया. 6.5 दिला आहे, m दिला आहे. m इज गिवन 6.5 आणि आपल्याला काढायचं आहे n. आता इक्वेशन हे वाढणार आधी. n इज इक्वल टू 4m. याला नाव देऊन टाका लागलेस तर फ्रॉम 1. ओके फ्रेंड्स, आता काय करणार, किमती काढायच्यात. n इज इक्वल टू 4 इंटू एमचं आहे 6.5. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू 6.5 वी गेट 26. 26.0 मीन्स 26. मग n मिळाला 26. इथे लिहून टाका 26. आता फ्रेंड्स काय करणार, दुसरं गणित लगेच इथे बाजूलाच घेऊया. सेकंड काय बघा, 28 काय दिला आहे पण तो आहे n. n इज इक्वल टू 28. m आपल्याला काढायचं आहे. इक्वेशन 1 काय, n इज इक्वल टू 4m. 4m. आता n ची किंमत 28 आहे, इथे लिहिणार 28. 4 इंटू m. m ची व्हॅल्यू काढायची आहे, 4 इकडे येईल. 28 अपॉन 4 मीन्स m. m इज इक्वल टू 7. 4 7 जा 28. सो राईट हिअर 7. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित थर्ड काय दिले बघा. त्यामध्ये किंमत दिली आहे, कसली आहे ती, m ची किंमत दिली आहे. m इज इक्वल टू 1.25. n ची किंमत आपल्याला काढायची. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. n इज इक्वल टू 4m. लक्षात ठेवा, हे प्रत्येकदा वापरायचं आहे. 4m. n इज इक्वल टू 4. m इज 1.25. सो n इज इक्वल टू, मित्रांनो यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळणार आपल्याला, तर 5 मिळणार आहे. n इज इक्वल टू 5.
आन्सर लिहून टाका n इज इक्वल टू 5. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे गणितही कळालं असेल. मित्रांनो आजच संपवून टाकूया. शेवटचे 2 गणित आहेत, सोपी आहेत अतिशय, ती पण घेऊन टाकूया. 5वं गणित काय बघा, y व्हेरीज डायरेक्टली ॲज द स्क्वेअर रूट ऑफ x. आता मित्रांनो y आणि x स्पेशल नाही आहेत, तर काय तर स्क्वेअर रूट ऑफ x आहे. वेन x इज इक्वल टू 16, y इज इक्वल टू 24, दोन्ही किमती दिल्या आहेत. कारण काय, आपण k ची किंमत काढतो. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, म्हणजे k काढा. कॉन्स्टंट काढा म्हणजे काय, k काढा. अँड द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फक्त आपल्याला विचारले. चला फ्रेंड्स सुरुवात करूया. काय दिलं बघा मित्रांनो, y व्हेरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x. आता x नाही आहे तर स्क्वेअर रूट ऑफ x आहे, म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन आहे स्क्वेअर रूट ऑफ x. त्याचं साईन काढा. दिस इज गिव्हन, हे आपल्याला दिलेलं होतं फ्रेंड्स, गिव्हन. ओके, सो y इज इक्वल टू, आता हे साईन केलं आणि इक्वल टू येणार k रूट x. ओके फ्रेंड्स, सो सबस्टिट्यूट k इज कॉन्स्टंट, सॉरी k इज कॉन्स्टंट. ओके, आता फ्रेंड्स काय करणार, आता करणार मित्रांनो x इज इक्वल टू 16 आणि y इज इक्वल टू 24 टाकणार. x इज इक्वल टू 16 अँड y इज इक्वल टू 24. गिव्हन ती व्हॅल्यू जी आहे ती इथं टाकणार. x आहे 16, y 24, y च्या ठिकाणी y 24 इज इक्वल टू k इंटू रूट ऑफ, रूट आहे रूट ऑफ 16. आणि मित्रांनो 16चं रूट काय तर ते येतं 4. सो राईट हिअर 24 इज इक्वल टू k इंटू 4. स्क्वेअर रूट घेतलं 16चं 4. 4ला इकडे घ्या, 24/4 इज इक्वल टू k. सो k इज इक्वल टू 4 6 जा म्हणजे k इज इक्वल टू 6. आणि आपल्याला मित्रांनो k विचारला होता बघा, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, सो विच इज 6. आता पुढे काय विचारलं आहे, द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मित्रांनो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हेच असतं, फक्त k ची व्हॅल्यू त्याच्यात टाकायची असते. y इज इक्वल टू k रूट x. याच्यात फक्त काय करणार, k ची व्हॅल्यू टाकणार जी आहे 6. सो y इज इक्वल टू 6 रूट x. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आय होप फ्रेंड्स हे गणित कळालं असेल, सोपं होतं अतिशय. पुढचं बघूया. द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉईड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स. इफ द रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स इज 1000 रुपीज, फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स. म्हणजे मित्रांनो प्रश्न काय बघा, प्रश्न आपल्याला असं सांगता येईल, रिम्युनरेशन म्हणजे मजुरी थोडक्यात दिली आहे लेबरला. कशाची, हार्वेस्टिंग सोयाबीन्स, म्हणजे सोयाबीन काढण्याची. सोयाबीन जे पीक आहे ते काढण्यासाठी 4 मजुरांना त्यांनी किती दिले, 1000 रुपये दिलेत. 4 लेबर्स इज 1000. तर फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स. तर 17 मजुरांची किती असणार आहे असं आपल्याला विचारायचं आहे. 17 मजुरांची मजुरी थोडक्यात किती असणार आहे, 17 लेबरला किती रिम्युनरेशन द्यावं लागेल हे आपल्याला विचारलं आहे. सुरुवात करूया फ्रेंड्स. काय बघा, लेट मानूया आधी, लेट द रिम्युनरेशन बी आर. रिम्युनरेशन आर म्हणून घ्या. अँड द नंबर ऑफ लेबर्स जे आहेत, नंबर ऑफ लेबर्स बी एन. एल आणि एन काही मानू शकता तुम्ही, आर आणि एन मानला आपण मानूया. मग मित्रांनो या रेम्युनरेशन आणि लेबरमध्ये काय आहे तर डायरेक्ट व्हेरिएशन आहे. सो हा जो आहे आर, आर इज डायरेक्ट व्हेरिएशन टू एन. मुद्दाम आपण रेम्युनरेशनसाठी आर घेतला आणि नंबर ऑफ लेबरसाठी एन घेतला. आर इज डायरेक्टली व्हेरिएशन टू एन, हे गिव्हन आहे. पुढची स्टेप काय फ्रेंड्स, सांगितले तुम्हाला हे साईन काढायचं आणि इक्वल टाकायचं, मीन्स आर इज इक्वल टू के एन. ही स्टेप तर मित्रांनो प्रत्येकाला यायला हवी, गिव्हन. ओके फ्रेंड्स, आता इथे काय येणार, के आहे म्हणजे के इज कॉन्स्टंट. आता एकदा आर आणि एन दिलेला असतो, नंतर आपण के ची व्हॅल्यू काढतो. आर किती आहे, रेम्युनरेशन 4चं, तर ते किती आहे फ्रेंड्स, ते आहे 1000 रुपीज. सो एन इज इक्वल टू 4. ज्यावेळेस नंबर ऑफ लेबर्स 4 होते त्यावेळेस त्यांचं रेम्युनरेशन होतं 1000. ओके, ही किंमत इथे आपण के ची व्हॅल्यू काढणार. आर इज इक्वल टू 1000, राईट हिअर 1000 इज इक्वल टू के अँड एन इज 4. 4ला इकडे आला, 1000 डिवायडेड बाय 4 is equal to k. So k is equal to 250. K is equal to 250 is the constant of variation. Is the constant of variation. Okay friends, आता हे आलं. आता r is equal to 250 into n.
काय केलं आपण, तर या इक्वेशनमध्ये केची व्हॅल्यू जी आहे ना ती टाकली, आर इज इक्वल टू 250 एन. आता आपल्याला दिलेलं काय बघा, फाइंड द रिम्युनेशन ऑफ 17 लेबर्स. म्हणजे एन दिला आहे, 17 लेबर दिला आहे, तर त्याचा आर किती असेल म्हणजे रिम्युनेशन किती असेल. सो राईट हिअर एन इज इक्वल टू 17, तर आर आपल्याला काढायचं आहे. किंमत काढूया मित्रांनो, आरची किंमत काढायची आहे. हा 250 तर आहेच. त्याआधी इथे मित्रांनो हे लिहू शकता, इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं लिहून घ्या, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके फ्रेंड्स, आता 250 यांची व्हॅल्यू आहे 17. सो आर इज इक्वल टू 250 इंटू 17. हा जर तुम्ही जे मल्टिप्लिकेशन केलं 17 तर तो साधारणपणे 4250 येणार. 4250. द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर इज ₹4250. लिहून टाका, पूर्ण लिहा. द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स is ₹4250. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने तुम्हाला सोडता येईल. मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब झाला, परंतु आपलं हे संपलं आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. भेटूया मित्रांनो पुढच्या